नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामधील शेतकऱ्यांनी जे आता सध्या खरीप पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तर हा खरीप पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, की शेतकऱ्यांना जे आता या खरीप पीक विम्याचे पैसे लवकर या ठिकाणी मिळणार आहे. तर कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर 20 जानेवारीनंतर म्हणजे 20 तारखेपासून म्हणजे 20 जानेवारीपासून जे आहे शेतकऱ्यांना खरीप पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना जवळजवळ 21,000 कोटी मिळण्याची या ठिकाणी शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु त्यापैकी आता किती रक्कम सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहे, याबद्दल आपण या ठिकाणी पाहूया. राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विम्यासाठी 526 कोटी रुपयाचा विमाचा हिस्सा या ठिकाणी भरलेला आहे. आणि पीक कापणी प्रयोगानंतर आता प्रत्यक्षात उत्पन्न उमराटा आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आलेली आहे. आणि त्यावरून कार्य होऊन या ठिकाणी जे आहे कार्यकारी सुरू आहे, या ठिकाणी काम सुरू आहे. आणि हे काम जे आहे जानेवारीच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर्ण होईल. आणि शेतकऱ्यांना जे आहे, जे पात्र शेतकरी आहे खरीप पीक विम्यासाठी, त्यांना जे आहे पीक विमा रक्कम या ठिकाणी 20 जानेवारीच्या नंतर जमा होण्यास सुरुवात होईल. तर राज्यातील खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकाची लागवड होते. तर याशिवाय कांदा आणि अन्य पिकं देखील असतात. राज्य सरकारने ₹1 पीक विम्याची योजना जी आहे बंद केली आहे. परंतु तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचे विमा या ठिकाणी भरलेला आहे. आणि या आशावर शेतकरी आहे, की शेतकऱ्यांना आता विमा कधी मिळणार, पीक विमा कधी मिळणार, यावर आशा शेतकरी जे आहे आतुरतेने आपली पीक विम्याची वाट पाहत आहे. राज्यातील सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडलेले आहेत. कारण की जो विमा मिळणार आहे शेतकऱ्यांना, हा पीक कापणीच्या आधारावर मिळणार आहे. तर पीक कापणीची या ठिकाणी 50,000 ठिकाणी जवळजवळ पीक कापणीचा प्रयोग पूर्ण झालेला आहे. आणि केंद्र सरकारने या माहितीवर कार्य होऊन आता 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा मिळणार आहे, हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. तर कोणत्या पिकांना पीक विमा मिळणार आहे व किती रक्कम मिळणार आहे, हे जे आहे तुम्हाला 20 तारखेच्या नंतरच समजणार आहे. जे आहे तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना, तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहे, असेही या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जवळजवळ तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी जे आहे या पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहे. जवळजवळ 54 लाख शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला आहे. 526 कोटी रुपयाचं या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. आणि या पीक विम्यापैकी जी रक्कम आता जी आहे या ठिकाणी पीक कापणीच्या आधारावर शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. तर पीक कापणीचा प्रयोग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि याची माहिती केंद्र सरकारला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारला माहिती दिल्याच्यानंतर आता जे आहे फक्त 20 तारखेच्या नंतर शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. हा पीक विमा नेमकी किती मिळणार, कोणते शेतकरी पात्र होणार, कोणता जिल्हा या ठिकाणी पात्र होणार आहे, याबद्दल आपण जे आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगितलं जाईल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. पण शेतकऱ्यांना जे आहे 20 जानेवारीच्या नंतर पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. धन्यवाद.